तुम्हीही थंडगार मँगो ज्यूस किंवा मँगो शेक आवडीने पिता का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित या व्हिडिओनंतर तुम्ही बाहेरचा ज्यूस पिणं कायमचं सोडून द्याल. सध्या गुजरात फूड सेफ्टी डिपार्टमेंटच्या एन्फोर्समेंट टीमने एक अशी धक्कादायक कारवाई केली आहे, ज्याचे फोटो आणि आकडे पाहून तुमचं डोकं चक्रावून जाईल. ज्यूस सेंटरच्या पडद्यामागे नक्की काय चालतं याचं एक भयंकर सत्य समोर आलंय. अन्वेषण दरम्यान अधिकाऱ्यांना जे आढळलं ते अत्यंत भयानक होतं. ज्यूस काढण्यासाठी साठवून ठेवलेले आंबे चक्क अत्यंत सडलेले, किडलेले आणि त्यावर पांढरी काळी बुरशी स्पष्टपणे चढलेली होती. जे आंबे आपण कचऱ्यात फेकून देतो त्याच आंब्यांचा रस काढून लोकांना नॅचरल मँगो ज्यूस म्हणून पाजण्याची तयारी सुरू होती. या कारवाईची आकडेवारी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. फूड सेफ्टी टीमने एकाच ठिकाणाहून तब्बल 850 किलोपेक्षा जास्त सडलेले आंबे जप्त केले आहेत. इतकेच नाही तर मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेले आणि ज्यूसची चव वाढवण्यासाठी वापरले जाणारे 50 किलोपेक्षा जास्त रासायनिक पदार्थ आणि कृत्रिम रंग घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेत. विचार करा, हा हजारो लिटर विषारी ज्यूस जर लोकांच्या पोटात गेला असता तर काय झालं असतं? आरोग्य तज्ज्ञांच्या मते अशा बुरशीयुक्त आणि सडलेल्या आंब्यांचा ज्यूस पिल्यामुळे पोटात गंभीर संसर्ग होऊ शकतो. यामुळे उलटी, तीव्र जुलाब, लिव्हर इन्फेक्शन आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये टायफॉइड किंवा गॅस्ट्रोसारख्या आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे बाहेर ज्यूस पिताना केवळ तो किती गोड आणि थंड आहे हे पाहू नका. ज्यूस सेंटरवरील स्वच्छता आणि ते कोणते आंबे वापरत आहेत यावर नक्की लक्ष द्या.